नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नव्या एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत वानखेडे स्टेडियम। तर आज आहे वानखेडे स्टेडियमचा 50वा वर्धापन दिन आणि या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहेत आपल्या क्रिकेट जगताचे दिग्गज आणि या सोहळ्याला लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे आपले सर्वांचे लाडके अजय अतुल सर आणि अवधूत गुप्ते सर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला भेटूया। हे गेट नंबर 1 VIP गेट। सर्व VIP याच गेटनं प्रवेश करतात। दुपारचे वाजले आहेत 3 आणि 5 वाजता स्टेडियम मधील इव्हेंटसाठी एंट्री चालू होईल। हा आहे स्टेडियम बाहेरील परिसर। इकडे रोहित शर्मा यांचं आगमन झालेलं आहे। जवळजवळ सर्व VIPs आलेले आहेत। इव्हेंट आता थोड्या वेळात चालू होईलच। वाजले आहेत 6। रेहानला घ्यायला आलो आहे। टॅक्सी न मिळाल्यामुळे चालतच जावं लागत आहे। जेव्हा स्टेडियमला मॅच किंवा इव्हेंट असतो त्यावेळी सहसा टॅक्सी इकडे येत नाहीत, त्यामुळे चालत जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो। जवळजवळ 1 तास लेट झाला आहे। रितिकाला लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्याची खूप इच्छा होती, पण पास मिळत नव्हते। लास्ट मोमेंटला पास मिळाले आहेत, तर रितिका खूप हॅप्पी आहे। आता आम्ही एंट्री करत आहोत। आम्हाला 2 बँडही दिले आहेत त्यांनी। वानखेडे स्टेडियम 50 इयर्स। हे क्षण, हे दिवस रोज रोज येत नाही, तेव्हा जेव्हाही संधी मिळेल तेव्हा हे क्षण, असे दिवस भरभरून जगावे। The Wankhede Stadium. Maharashtra माझा कर्जा, Maharashtra माझा। Put your hands together and let the thunderous applause continue. We start with the OG, the little master Sunil Gavaskar. Followed by the master blaster Sachin Tendulkar. The champion Ravi Shastri. Calling the Lord, calling the maestro is the Dilip Sarkar. Mumbai cha apna T20 World Cup winning captain Rohit Sharma. To be inducted in the ICC Hall of Fame is China Energy. And a man for all reasons, a man for all seasons, when the chips are down, Ajinkya Rahane. Raj the bowler, Shastri the batsman on strike. Colours on the ground, Chalky Mori as the technical director starts to do. Raj balls, it's wide, it's sideline, it goes like a sun. Clears from ball, into the sun. बड़े हुए हैं वानखेड़े में क्रिकेट देखते देखते। What did that young boys come and watch cricket here at Wankhede feel when you lifted the trophy? The celebration for the 2024 T20 World Cup was here. The stadium was full. It was an incredible feeling. Tell us what that little boy was thinking, from deep down. Firstly, good evening to everyone. जब मैं 14 साल का था, मैं यहाँ पर आके रणजी ट्रॉफी मैचेस देखता था। आपको थोड़ा जोर से बोलना पड़ेगा, सब इतना चीयर कर रहे हैं।
ये वानखेड़े का स्पेशलिटी है। बिल्कुल, ये वानखेड़े की स्पिरिट है। जब भी हम यहाँ पर खेलते हैं, चाहे कोई भी मैच हो, इंडिया का मैच हो, मुंबई का मैच हो, मुंबई इंडियंस का मैच हो, क्राउड नेवर डिसअपॉइंट्स हियर। तो इसीलिए यहाँ पर खेलने का एक अलग ही, इसीलिए जब मैं 2007 में हम वर्ल्ड कप जीत के आए थे साउथ अफ्रीका से, उसके बाद एक छोटा सा सपना मैंने भी देखा कि जब हम वर्ल्ड कप जीते और मुझे अभी भी याद है, हम बारबाडोस में थे और वहाँ पर स्टॉर्म और टोर्नेडो की वजह से हम बारबाडोस में ही फंस गए थे 3 दिन के लिए। तो वहाँ पर प्लानिंग चल रही थी कि इंडिया में जाके क्या करेंगे, कैसे करेंगे। तो दिल्ली में जाने का प्लान हुआ, फिर उसके बाद क्या करना है किसी को पता नहीं था, लेकिन मैं चाहता था कि वो वर्ल्ड कप यहाँ पर आए, मुंबई में आए और वानखेड़े में आए। जो 3 वर्ल्ड कप अभी हम हाल ही में जीते हैं, 2011 में और 2007 में, वानखेड़े पे उसका सेलिब्रेशन हुआ है। तो 2024 को भी यहाँ पर लाना बहुत ज़रूरी था हमारे लिए। तो वानखेड़े ऐसा ग्राउंड है, ऐसा जगह है जहाँ पे हर एक क्रिकेटर को खेलना और वहाँ पे उनके सपने देखना और सपनों को पूरा करना बड़ा मज़ा आता है। अगर जब आप सपने देखते हो और उसको पूरा होते हुए देखते हो तो अच्छा लगता है। मैंने बचपन से इतना क्रिकेट यहाँ पर देखा है, खेला है। इस ग्राउंड का जो माहौल है वो बहुत अलग है। एंड एवरी क्रिकेटर हु आई टॉक टू doesn't belong to Mumbai also loves to come here and play cricket. So that is the feeling that you get at Wankhede. And हमने जब सेलिब्रेट किया, यहाँ पे स्टैंड्स फुल थे, अभी भी स्टेडियम फुल है। तो ये एक स्पेशल चीज़ है वानखेड़े। आपने तो बहुत बड़े सपने देखे पूरे होते हुए, और सबको सपने भी दिखाए, हमारी ऑडियंस को भी, हमारे स्पेक्टेटर्स को। On his 75th birthday. Years of Wankhede Stadium, and with all these legends out here, thank you for giving us so many beautiful memories. Thank you so much. And a special song, Ajinkya ji, with your request. Are you ready, Mumbai? क्या आप लोग तैयार हैं? Let's do it. Everybody put your hands up in the air. Let's go. पिछले 50 साल की जर्नी कुछ विशेष लोगों की सोच और उनकी मेहनत के बिना अधूरी। और आज हम सब उन्हीं महान व्यक्तियों के सम्मानित करने के लिए यहाँ हैं, जिनकी वजह से वानखेड़े स्टेडियम, द ग्रेट, द महान वानखेड़े स्टेडियम बन पाया। Yes, and now may I request the Honorary President of the Mumbai Cricket Association, Mr. Ajinkya Naik, to felicitate our former President of the Mumbai Cricket Association, Shri Sharad Pawar. स्टेडियम
एका मर्यादित काळात पुन्हा उभं करावं हे आव्हान आपल्या सगळ्यांचं होतं आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि एका मर्यादित काळात ते स्टेडियम उभं केलं. एवढंच नव्हे तर या स्टेडियमने वर्ल्ड जिंकलाय भारत झालं ही फायद्याची संधी आमच्या सगळ्यांना मिळाली. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या स्टेडियमच्या संबंधी अखंड श्रद्धा अखंड प्रेम हे आहे राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे. ही 50 वर्ष झाली त्याबद्दल अभिनंदन करतो हे सर्व जय हिंद. आणि आता टीम इंडियाचं नाव आपल्या सगळ्यांनाच आणि देशभरात जगभरात प्रसिद्ध केलं. मी विनंती करेन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री अजिंक्य नाईक यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. फर्स्टली मे आय इन्व्हाइट ऑन द स्टेज श्री सुनील गावस्कर. टाळ्या आपण वाजवत राहूया. वानखेडे स्टेडियम कीप द क्लॅप्स गोइंग. रोहित शर्मा. से लेकर 2024 तक इंडिया की हर वर्ल्ड कप विक्ट्री का यहां पर सेलिब्रेशन खास तरह से किया गया है. अब एक और ट्रॉफी है जिस पर टीम और 140 करोड़ हिंदुस्तानियों की ट्रॉफी. Just the captain message. We will try our best. It's always a dream to represent the Indian team in any ICC trophy, and we will embark on another dream of 150 crore people with us. I'm sure when we reach Dubai, 140 crore people will be behind us. We know that. So we'll try and do everything we can to bring this trophy back again at Wankhede. मान्यवरांचे स्वागत सत्कार मुलाखत झालेले आहेत आणि वानखेडेचे हिरोज खाली ग्राउंडवरती आले आहेत आपल्या चाहत्यांना हाय करण्यासाठी. आणि इकडे रोहित शर्माही निघाले आहेत, पवारसाहेबही निघाले आहेत. मी खाली आलो होतो, यांना भूक लागली होती तर त्याला आता खायला घेऊन जात आहे. आणि आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती अजय अतुल सर यांच्या शोची, तर तो आता थोड्याच वेळात चालू होईल. Come back.
आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा जोरदार टाळ्या वानखेडे स्टेडियमच्या सर्व निर्मात्यांसाठी आणि जे आतापर्यंत बघत होतात त्याचं मॅनेजमेंट करतायत त्या सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या. आम्हाला दोघांनाही अतिशय आनंद होतोय. हा मान घ्यायला कधी जन्मात वाटलं नव्हतं की वानखेडे स्टेडियमवर अशी एंट्री आमची होईल. कारण इथे ज्या ज्या लोकांनी इतिहास घडवला त्यांच्यामध्ये आपलं नाव पण कधीतरी त्या मैदानात त्या मातीला आपल्याला स्पर्श करता येईल अशी कधी कल्पना केली होती. या सर्व आयोजकांचं या कार्यक्रमाच्या आयोजकांचं मी अतिशय मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की आम्हाला इथे उभं राहण्यासाठी इथे आमची कला सादर करण्याची संधी दिली. धन्यवाद. एक नवीन इतिहास लिहिला जाईल आणि आजची संध्याकाळ आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहील. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक नाईक, याचे एपेक्स काउन्सिल मेंबर्स, सगळे ऑफिस बेरर्स आणि आपल्या सगळ्यांतर्फे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. असेच भेटत राहूया, असेच रेकॉर्ड करत राहूया, अशाच आठवणी जमा करत राहू. नमस्कार.